पालिका प्रशासन काही स्पष्टीकरण देते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि पुढची एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांच्या सोबतच काही स्थानिक नागरिक नाशिककर देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत जोडले जात आहेत। अजितजी, स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये तुमचं। नाशिक महानगरपालिकेवर अनेक गंभीर आरोप करत खड्ड्यांच्या संदर्भात आज ठाकरेंचा पक्ष आक्रमक झालाय आणि भव्य असा मोर्चा काढला जातोय, तुमची प्रतिक्रिया? नाशिककर म्हणून माझं संजय राऊत आणि त्यांच्या टोळीला एक आव्हान असेल की कुंभमेळ्याची कामं या ठिकाणी सुरू आहेत शहरामध्ये। प्रशासन आणि नाशिककर हे सगळे त्याला सहकार्य करतायत। तर इतिहास जेव्हा कुंभमेळा यशस्वी होईल त्यावेळेला लक्षात ठेवेल की कुंभमेळ्याच्या कामांच्या वेळेला जो काही थोडाफार त्रास झाला त्या त्रासाच्या विरोधात असंतोष या लोकांनी भडकावला, म्हणून कुंभमेळा विरोधी, हिंदू विरोधी म्हणून इतिहास त्यांना लक्षात ठेवेल। माझं एवढं मत आहे की आपण काहीतरी केलेल्या कामांच्या जोरावरती लोकांना सांगायचं असतं किंवा लोकांना कुठल्या तरी गोष्टी पाठिंब्यासाठी आवाहन करायचं असतं। कामं सुरू आहेत, पाऊस आहे, पुढच्या पावसाळ्यामध्ये कुंभमेळा तिथे होणार आहे, सगळ्या जगातून लोक नाशिकला येणार आहेत। असं असताना त्या ठिकाणी कामं सुरू आहेत। हे सगळं न करता कामं कशी करायची याचे सल्ले संजय राऊत आणि शिवसेनेने द्यावे, तसं आम्ही करू हवं तर। पण या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळ्याच्या कामांमुळे ही फार जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती ओढावलेली आहे याची कल्पना असताना सुद्धा यामध्ये राजकारण करून त्यावरती पोळी भाजणाऱ्या या कुंभमेळा विरोधी लोकांना आम्ही नाशिककर कायम लक्षात ठेवू। आणि नाशिकची जनता सुज्ञ आहे, नाशिककरांना माहिती आहे की कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत शहरामध्ये, त्यामुळे ही फार थोडी अव्यवस्था आहे। या अव्यवस्थेकरता निश्चितपणे आम्ही दिलगीर आहोत। पण हे सगळं कशासाठी सुरू आहे तर हे नाशिकसाठी, नाशिककरांसाठी, त्र्यंबकेश्वरकरांसाठी आणि उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्या जवळपास 31,000 कोटी रुपये केंद्र राज्य सरकार या ठिकाणी देते। हे संजय राऊतच्या फुटल्या डोळ्याने दिसत नाही का? बरं अजितजी, तुम्ही स्वतः नाशिकचे आहात, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नाशिक शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये सातत्याने फिरत असता। रस्त्यांची दुरावस्था ही नेहमीच समोर येते। आतापर्यंत 7 जणांचा खड्ड्यांमुळे जे अपघात झाले त्यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याला जबाबदार कोण? मग हे बघा, असं आहे की याची जबाबदारी निश्चितपणे प्रशासनाची आहे, सत्ताधारी म्हणून ती आम्ही सुद्धा घेतो। आम्ही नाशिककरांना या सगळ्या विषयामध्ये सातत्यानं सांगतो आहोत की काही जी कामं आहेत ती कामं, मला सांगा, आपण घरामध्ये साधं रंगकाम काढलं तरी आपला पसारा होतो, एखादं दुरुस्तीचं काम काढलं तरी माती, सिमेंट, रेती, विटांची धूळ घरामध्ये होते। हे अख्ख्या शहरामध्ये कामं सुरू आहेत आणि ही अशी कामं सुरू आहेत की किमान पुढची 25 वर्ष या पायाभूत सुविधांकडे पाहायला नको इतक्या मजबूतीची कामं सुरू आहेत। दरवर्षी पावसामुळे अशा पद्धतीनं नाशिक हे जोरदार पर्जन्यवृष्टी असलेला हा भाग आहे। या ठिकाणी जो पाऊस पडतो तो पाऊस संपूर्ण मराठवाड्याची ताण भागवणारा पाऊस असतो। आमच्या घाटमाथ्यावरचा नाशिकचा जो पाऊस आहे या पावसामुळे निश्चितपणे ही परिस्थिती होते। यावर्षी कामांमुळे ही जी कामं सुरू आहेत, आता सांगा मला, पुढच्या वर्षी कुंभमेळा याच पावसाळ्यामध्ये आपल्याला पार पाडायचा आहे, त्या कुंभमेळ्याची कामं जर आपण नाही केली तर कसं चालेल? अशा दुहेरी पद्धतीनं दुटक करणाऱ्या लोकांची ही काही मानसिकता आहे ही नाशिककर नक्की लक्षात ठेवतील। अशा पद्धतीने योग्य गोष्टीसाठी कामं सुरू असताना त्यावर असंतोष निर्माण करून आपल्या राजकारणाची उबाटा गटाला भाजायची असेल तर त्यांनी ती खुशाल भाजावी। माझा विश्वास आहे कुंभमेळ्यापूर्वी ज्या पद्धतीनं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि उत्तर महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर गेलेला असेल ते पाहता लोकांचा जो काही रोष आहे तो निश्चितपणे दूर झालेला असेल। अगदी अजितजी, महापालिका प्रशासनावर नाशिककरांच्या वतीने अनेक गंभीर आरोप केले जात आहेत। अधिकारी ढिम्म पडलेले आहेत म्हणून त्यांचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष होतंय असं नाशिककरांचं म्हणणं आहे। काय पालिका प्रशासनाची भूमिका किती महत्त्वाची आहे? पालिका प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। आपण बघितलं असेल की पालिकेच्या आयुक्तांपासून सगळेच लोक सतत फील्डवरती आहेत। आपण साहेब एक लक्षात घ्या की नाशिकचा एकही रस्ता, प्रमुख रस्ता हा सुटणार नाहीये। सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहे। या सर्व रस्त्यांच्या खाली युटिलिटी लाईन्स टाकल्या जाणार आहेत। त्याचबरोबर आपण शहरामध्ये विविध ठिकाणी अंडरपास करतो, उड्डाण पूल जे आहेत त्या उड्डाण पुलांच्या
मुळं शहराचे दोन भाग पडलेले आहेत ते आपण संपूर्ण ती अव्यवस्था संपवतोय. ते तर काही कुंभमेळ्याच्या येणाऱ्या लोकांसाठी आपण करत नाही. त्या माध्यमातून या शहरामधल्या सर्व विजेच्या तारा भूमिगत होणार आहे. एकही तार आपल्याला वरती दिसणार नाही. मला एक नम्रपणे आपल्या माध्यमातून नाशिककरांना एक सांगायचं आहे की आपल्याला टप्प्याटप्प्यानं 50 वर्षात आपल्या विकास कामांसाठी सर्वच पद्धतीच्या म्हणजे रस्त्याच्या असतील, एमएससीबीच्या असतील, पीडब्ल्यूडीच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, इतर आस्थापनांच्या असतील 50 वर्षात जेवढा निधी मिळाला असता तेवढा आपल्याला माननीय देवेंद्रजींच्या आणि माननीय गिरीश भाऊंच्या सहकार्यामुळे मिळालेला आहे. नाशिककर म्हणून या सगळ्याचा सकारात्मक उपयोग आपल्या शहराकरता, त्र्यंबकेश्वर शहराकरता कसा होईल हे आम्ही पाहण्यापेक्षा जर या अशा राजकारणाला आम्ही बळी पडत असू तर मला असं वाटतं यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही. इतका मोठा रिंग रोड या निमित्तानं होतोय. हा रिंग रोड नाशिक शहराला 100 वर्ष पुढे घेऊन जाणार आहे. आमच्या शहरामधले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहे. आमच्या शहरामधल्या सर्व भूमिगत गटारींची नव्यानं निर्मिती होणार आहे. आमच्या शहरामधल्या सिवरेज लाईन्स या निमित्तानं गोदावरीमध्ये जाणाऱ्या बंद होणार आहे. आपण पाहतोय मागचे 6 रविवार स्वतः गिरीश महाजन रस्त्यावरती उतरून झाडं लावतायत. हजारो झाडं आम्ही लावली. नंदिनी नदी स्वच्छ केली. नाशिककरांना जे जे काही या कुंभमेळ्याच्या निमित्तानं देता येईल त्याची तयारी अत्यंत जोमानं सुरू आहे. शिवाय प्रवीण गेडाम यांच्यासारखा कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी या निमित्ताने जी काही कामं होत आहेत त्या कामांमधल्या एकही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेत आहेत. गिरीश महाजनांनी स्वतः यामधल्या भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये FIR दाखल करायला लावली. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. नागरिकांना या निमित्तानं भडकवण्याचं काम उबाटा गट करत असेल, संजय राऊत करत असतील तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे याचा मी निषेध करतो. अगदी अजितजी, अगदी शेवटचा प्रश्न. आज मोर्चा निघालेला आहे. काही लक्षवेधी दृश्य देखील समोर येत आहेत. ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं एक प्रतिकात्मक रेडा आणि यमदूत आणलेला आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे की नाशिकच्या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे मृत्यू सोबत घेऊन फिरणं आहे. काय प्रतिक्रिया असेल? मुंबईमध्ये मी साधारणतः 20 वर्ष वेळेला होतो ज्यावेळेला या लोकांची सत्ता होती. एक ब्रिमस्टोन प्रकल्प यांना पूर्ण करता आला नाही त्यामुळे अख्खी मुंबई पाण्याखाली जायची. पावसाळ्यामध्ये इतका भ्रष्टाचार 20 वर्षांमध्ये या लोकांनी केला. मुंबईचे चांदीचे रस्ते बांधले असते मुंबईकरांचे, ते यांच्याकडनं होऊ शकलं नाही. यांच्याकडे नाशिक महानगरपालिका असताना एक नाशिककर म्हणून किती दुरावस्था होती याचा अनुभव मी घेतला होता. या दुरावस्थेबद्दल यांना बोलण्याला संधी आहे कारण आता सध्या कामं सुरू आहे. या व्यतिरिक्त या मंडळींना भ्रष्टाचाराशिवाय नाशिक असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, जिथे जिथे सत्तेमध्ये होते त्या ठिकाणी यांना याच्याशिवाय दुसरं काही जमलंय का? आणि नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर साहेब मी नम्रपणे आपल्याला सांगतो, जय महाराष्ट्राचा चमू अजून 8 महिन्यांनी नाशिकला पाठवा. इथल्या विकास कामांच्या यशोगाथेवरती जय महाराष्ट्रानं जर विशेष बातमीपत्र जर केलं नाही तर मी आपल्याला सांगतो की या निमित्तानं पुन्हा भारतीय जनता पक्षाची वकिली करण्याकरता मी नाशिककरांच्या समोर जाणार नाही. मी ठामपणे सांगतो माझ्या पक्षावरती, माझ्या पक्षश्रेष्ठींवरती मला विश्वास आहे. आम्ही नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करतो. एखादी गोष्ट करत असताना, विकास काम करत असताना जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना पार करून आमचे नेते काय काम करतायत याची कल्पना आम्हाला आहे. असं असताना कुंभमेळ्याकरता सहकार्य न करण्याची ही हिंदू विरोधी भूमिका उबाटा गटानं घेतलेली आहे. त्यांचे सहकारी वंदे मातरमच्या विरोधामध्ये भूमिका घेतात, हिंदूंच्या सणांच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. राहुल गांधींना शिवप्रतिमा घ्यायला लाज वाटते. या अशा नतद्रष्टांच्या सोबत गेलेली माणसं कुंभमेळ्याला विरोध करण्याकरता अशा पद्धतीचे हे मोर्चे काढतायत असं माझं एक नाशिककर म्हणून मत आहे. आणि माझं संजय राऊतला एक सांगणं आहे की सातत्यानं नाशिक शहर बदनाम करण्याकरता संजय राऊत प्रेसमधनं नाशिकच्या बाबतीमध्ये ड्रग्सचा विषय असेल, कुठला तरी विषय असेल, नाशिकला बदनाम करण्याकरता संजय राऊत सातत्यानं भूमिका घेतो. यापुढं संजय राऊत नाशिक शहरामध्ये येऊन नाशिकला बदनाम करण्यासंदर्भामध्ये जर आपण एखादी गोष्ट केली, मी तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. मी अतिशय संसदीय पद्धतीने वागणारा आणि लोकशाही मूल्य जपणारा कार्यकर्ता आहे. पण माझं शहर विकास कामांच्या निमित्तानं खोदलंय, त्या निमित्तानं पोळी भाजायला हा आला इथं. नाशिककर म्हणून या संजय राऊत आणि उबाटा गटाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बरं अजयजी, यामध्ये एक शेवटचा मुद्दा मला आठवला की अगदी मात्र वेळेची मर्यादा आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला. तुमची भूमिका देखील तुम्ही ठामपणे मांडलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर मोर्चाची दृश्य आपण पाहतोय. पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत हे देखील आता संबोधित करणार आहे. संजय राऊत काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खासदार राजाभाऊ वाजे बोलतायत. आणि त्याच नात्याने आज आम्ही हे सर्व लढा देत आहोत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. मी 2.5 महिन्यापूर्वी
प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांना सुचवलं होतं की लवकरात लवकर पावसाळा येणार आहे, त्याआधी हे नांगरलेल्या शेतासारखे रस्ते नीट करा. परंतु त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी झाली. परंतु मी म्हणतो की निसर्गाची आपण लढू शकत नाही. निसर्गाचा जेव्हा निसर्ग चालू होतो तेव्हा त्याच्या विरोधात आपल्याला काम करता येत नाही आणि म्हणून आपण काम करताना निसर्ग येणार आहे याची काळजी घेऊन काम केलं पाहिजे. तसं काम झालं नाही म्हणूनच 6-7 लोकांचा बळी गेलेला आहे. कितीतरी लोक जायबंदी झालेली आहेत आणि त्यांना न्याय मिळावा आणि आपल्याला पुढे असा त्रास होऊ नये म्हणून